दुपारच्या वेळेला काव्याला भूक लागली होती, पण तिला चपाती भाजी खायची नव्हती, म्हणून मग तिच्यासाठी तर मी बेसन चिला बनवून दिला आणि त्यानंतर भांडे वगैरे धुवून घेतली आणि त्यानंतर मग मी संध्याकाळची कामे म्हणजेच घर झाडणे वगैरे हे सर्व करून घेतलं आणि रात्रीच्या जेवणासाठी मी आज ही भाजी बनवणार होते तांदूळच्याची. तर आमच्याकडे तर या भाजीला तांदूळजा म्हणतात, पण मला कळलं की ह्या भाजीला चवळीची भाजीही म्हणतात काही जण. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मग भाजी वगैरे व्यवस्थितपणे कट करून घेतली आणि फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम केलं आणि तेल गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये जिरे मोहरी ॲड केली आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्ता ॲड केला आणि त्यानंतर मी लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट ॲड केली आणि ती व्यवस्थितपणे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये सुके मसाले म्हणजेच मीठ, हळद आणि थोडंसं लाल तिखट ॲड केलं आणि मग त्यानंतर भाजी ॲड केली आणि हे व्यवस्थित परतून घेतलं आणि परतून घेतल्यानंतर मग त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड केलं. शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसर वाटून टाकायचं म्हणजे त्याने टेस्ट खूप छान लागते. तर ही भाजी झाली. भाजी वगैरे तयार झाल्यानंतर मग मी भाकरी वगैरे करून घेतल्या आणि आजचा मेनू असा होता भाकरी आणि ही तांदूळजाची भाजी. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.